अक्षय तृतीयेच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा। यानंतर बुलेटिनची सुरुवात करूयात। बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेससह विरोधकांवरती साधलेल्या निशाण्याची। लोकसभेमध्ये नारी शक्ती वंदन विधेयक हे नामंजूर झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल देशाला संबोधित केलंय। विरोधकांनी विधेयकाची भ्रूण हत्या केली अशा शब्दांमध्ये मोदींनी विरोधकांवरती निशाणा साधला। विधेयकाला विरोध करणारे देशाचे गुन्हेगार आहेत, सुधारणांना विरोध करून काँग्रेसने देशाचं कायमच नुकसान केलंय अशी जोरदार टीका मोदींनी केली आहे। तर आज देशासमोर असलेल्या सगळ्या मोठ्या समस्या या काँग्रेसमुळेच आहेत असं देखील मोदी म्हणाले। विरोधकांनी कितीही प्रयत्न केले तरी महिला सशक्तीकरणासाठी आमचे प्रयत्न हे सुरूच राहतील असं वक्तव्य मोदींनी आपल्या संबोधनामध्ये केलंय। तर मोदींच्या कालच्या भाषणानंतर देशामध्ये पुन्हा एकदा राजकारण तापणार असल्याचं दिसून येत आहे।